Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare बुडातच बिघडे तिथून ते आता त्याला माईक बंद करा. ते लावलं पाहतील मोबाईल Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Kavarda Hari Jnanadev Tukaram Vinayakam Gurunaumi Sakhare Ramari Sutam Esham Charana Savidhyam Mukta Bhavanti Sakhare Vamshatam Jnanadam Parayanam Vinayakam Gurunavande Bhavabandharimuktai Jnanaprakapavilasat Vachanamratancha Advaita Bhava Patutahita Buddhidas Jnaneshwarastu Bhagavan Avatirnayu Sriranganath Thaguram Jayamostuti उत्तमध्यायाति देवाशरण अनंत गती नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव सुमदती ठसे ब्रह्म प्राप्ती अंगी असे नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी नाही तुझा भाव काही उत्तम मध्यम भाव उत्तम त्यायाती देवा शरण अनन्य गती नाही तुझा ठाव आणि काही उत्तम मध्यम भाव तुकोबरायाच्या भजनामधून स्वरूप स्थितीचं वर्णन करतात. स्वरूप स्थिती वेगळी आणि आता आपण जन्माला आलो ज्या कुळामध्ये ज्या घराण्यामध्ये ज्या शरीरामध्ये त्याचं कुळ त्याचं स्वरूप त्याची जात वेगळी ते निवडता आलं पाहिजे माणसाला. भयानक परिस्थिती बिकट आहे, काय करणार त्याला. चांगले चांगले लोक जाऊ द्या, महाराज झालेले लोक सुद्धा येडवणी करते. कधी लोक मोकळे होते, कोण तुकोबरायांचं जीवन ऐकायला, कोण तसा निश्चय करायला लागलं. फार विरळे ज्ञानोबरायला म्हणावं लागलं, अद्वैत कुसरी विठला जाणे.
महाराजांच्या तर नेहमी सांगण्यात तो एकत्वपणा, अद्वैतपणा तत्ववाणीमध्ये येणाऱ्या माणसाला सांगण्यात काय महाराजांच्या चाले त्यात राहून तर तसा निश्चय होत नसेल त्या भागी म्हणावं. आणि तशा निश्चयाचे लक्षणाचे वेगळेच माणसं असतात. सोन घेतलेले वेगळे आणि लक्षणावर गेलेली माणसं, निश्चयावर गेलेले याचे माणसाचे लक्षण वेगळेच असतात. अनुभव सारखं आहे म्हणून मनुष्य ते आपल्या जीवानं जीव लावून ध्यानात घ्यावा, बाकीचं जाऊ द्या, कारण बाकीचं काहीच खरं नाही. किती खरा आहे तो आणि किती खोट्यावर येतो. खरा आहे आणि खोट्यावर आरू नये आणि खोट्यावरल्याच असणाऱ्या निश्चयानं स्थितीनं सुखी होतो आणि खोटी स्थिती जाणून मुद्दूनच मायेचा परिणाम येतोय. जग, शरीर, लोक, भोग, शरीर हे मायेचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. चैतन्याचं स्वरूप नाही ते. चैतन्याचं स्वरूप तर वेगळंच आहे. साधू संत तळमळे त्यांना तुम्हाला तुमच्या गळी उतरून देण्याकरता करोड सायास शिकवी खूप सायास करतात. खूप संतांचं ऐकतं आणि जे संतांचं ऐकतात त्यांचं वर्णन आजच्या अभंगावरून करतात. म्हणून आपल्या त्या 12 भंगडी बाजूला केल्या पाहिजे, चुकवून ऐकलं पाहिजे असा निश्चय केला. त्या निश्चयावर आपण का ते मुळीच खरं नाही. प्रत्यक्ष अनुभवाला आले शरीर आणि त्या शरीराबद्दल नाट्यातून रूपाच्यातून काय कल्पना केल्या तर काही हिशोब आहे का? महाराज म्हणतात त्या शरीराला कळत नाही. पाणी कधी गरम असत, थोडं आणणार पाणी गार आहे, कळत का? त्या पाण्यानं प्रत्यक्ष अंगावर टाकल्याबरोबर थोडं आली ते पाणी गरम असेल का? लक्षात आलं का? कशानं भाजले म्हणजे पाण्यानं थोडं आले. जेवणच नाही का? पाण्याने घोडं येत असते का? घोडं फुटत असते, जास्त होत असते. पाण्याने घोडं नसते मग आम्हाला अनुभव घोडा आल्याचा अरे त्याच्यात त्या आलेला नाही. कशातल्या? महाराज काल उदाहरण महाराजांचं चिंतन ऐकलं. काय सांगणं महाराजांचं त्या व्यंग स्वरूपात नवनीत सांगतात. अरे पाणी कधी घोडे आले पण त्याही काळात पाणी गार आहे. दृष्टांत ध्यानात येतो. पाणी उकळलेलं सुद्धा गार आहे. प्रक्रियानं उकळी आली ती आणि गरमपणा पदार्थ काहीतरी पत्रा आहे, कारण अग्नी आहे, त्या पात्र्यावर वरून पाणी आहे आणि त्या पात्र्यातून अग्नीने प्रवेश केलाय पाण्याला आणि मग पाणी पोळायला का अग्नी पोळायला? तस चैतन्य ह्या शरीरामध्ये आहे. अच्छा झालं का? आणि ह्या शरीरामध्ये चैतन्य आहे. त्या चैतन्याचा परिणाम सूक्ष्म देहावरून स्थूल देहावर व्हायला. पत्राय मधात सूक्ष्म देहाचा स्थूल देहा आणि त्या पत्र्यातून इकडे हे करा म्हणून वाटत आता शरीराला कळत वाटेल. कधी कळत शरीराला? अरे कोणाच्या शरीराला कळत नाही म्हणा, देवाच्या शरीराला सुद्धा कळत नाही. आता अवतारात असल्यावर सुद्धा का अवतारात नसल्यावर पण देव फार शहाणा आहे, चतुरात्म शिरोमणी. तो कधीच म्हणत नाही की शरीर माझे माल कळते नाही का? रामचंद्र प्रभूला संस्कृतीच्या तुमचं काय नाव आहे तर ते म्हणले ते या देहाला राम म्हणतात. मी राम हे म्हणले का याला राम म्हणतात आणि आपण काय म्हणतो मी अमुक राव आहे का? किती ढोबळ मूर्खपणा आहे का? बारीक मूर्खपणा आहे. कसा आहे? काय केलंय माणसाच्या देहाला येऊन? माणसाच्या देहासारखं श्रेष्ठत्व कोण्याच देहात नाही. म्हणून स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा मा. देवा आमचा जन्म मृत्यू लोकात होऊ द्या. कुठं होऊ द्या? काय तिथे एवढं? काय नाही तिथं. पूजाचं साहित्य लागत नाही मुक्त व्हायला, देवाची मूर्ती लागत नाही.
देवाची भक्ती करायला मूर्ती लागेल की नाही, फोटो लागेल की नाही घरात, त्या फोटोला नैवेद्य अर्पण करायला साहित्य लागेल की नाही, उदबत्त्या, कापूर, भांगडी आणि त्याच्या पुढे काहीतरी म्हणायला मंत्र लागतील की नाही, लागतील की नाही, कशाचीच गरज नाही. म्हणजे मग काय बरं ते लोक नारायणी नामे हो जीवन काय नाही बसल्या जागेवर नारायण नारायण असं जर नाव घेत राहिलं तर नारायण शब्दाचा अर्थ देव आहे आणि देवाचं लक्षण आणि जीवाचं लक्षण हे आहे. मधात जो पडदा आहे का अज्ञानाचा तो नारायण नावाच्या शक्तीनं तो पडदा वितळायला लागतो. पडदा वितळा की नाव घेणाराच नारायण वाटायला लागतो. जितकं नाव लागतं वर त्याला बसत वाटेत गेले रातचं राम 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 गाव खोरी असत, गाव खोरी असत. गाव खोरी आलं की त्यानं गाणं सुरू केलं, महबूबा महबूबा तुझे जाना है तो जा, तेरी मर्जी मेरा क्या. नाही का गाव जवळ आल्यावर आल्यावर राम 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 हरी नाही का अशी स्थिती असल्यावर नाही का आता नेहमीच ज्याला मसन वाटा पाहिजे नेहमीच बनी आणि नेहमीच मसन वाट्यात हे हो का कुठे नेहमी मसन वाट्यातच आहे. जितक्या कमी आलेल्या आता जितक्या मसन वाट्यात आता घरातले लोक जितके मसन वाटेत ते कमी आलेले, जितके गावातले जितके ते मसन वाटा मेलेल्या माणसाचा घेऊन जितक्या पण माणसाचाच येतो सगळा. नेहमीच वाटलं पाहिजे की याची भक्ती वसन वाटाच याचं ठिकाण काय आहे झाला प्रेत रूपशेखाचा भाव. आता प्रेत आहे पण जिवंत प्रेत वाटाय लक्षेला ठाव स्मशानीचा मसनवाडा ध्यानात घेतलाय. ध्यानात घर घेतलंय कमसन माटा कोणाच्या ध्यानात संसार घर नाते गोष्टी नाही का कुमार आहे का. एक मित्र आहेत आमचे दुसऱ्या गावातले पण आमच्या गावातले नाही आणि आता मला गाव दोन झाले तिकडच्या वाटत तिकडे गावात म्हणून त्यांच्या मुलाला अगोदर सर्व्हिस होती 6,000. त्या सर्व्हिस मध्ये काही करता येत नव्हतं ते म्हणतात काय माझा त्याला राजीनामा दिल्यावर हुशार म्हणतायत चांगली नोकरी लागली. त्या नोकरीला फालके म्हणजे त्यांना 10 वर्ष नोकरी केली का नाही कमाईच का 2 लाख रुपये 3 लाख रुपये महिन्यात फालकेची शक्ती एवढी आणि सगळ्याला तीच खरं वाटायला तेच खरं वाटायले तेच ध्यानात डोक्यामध्ये सगळ्यांच्या पण ते खरं नाही हे ध्यानात ये का तेच डोक्याचे खरं म्हणून आता किती चिंतन सांगा त्यांना किती चिंतन सांगा मान हाली देत हो म्हणते आणि जसा विषय निघाला की माणसाला तरी घेऊन जाते त्या ठिकाणी. अशी स्थिती आहे. आता ह्या कोणत्या जातीतले माणसं आहेत ते तुला म्हणजे मोठ्या जातीतले माणसं मोठ्या जातीतले नाही हीन जातीतले जे माईक स्थितीला खरं समजतात स्वतःला माईक असणाऱ्या स्थितीत आपल्याला अमाईकपणा तोच वाटतो ते खोटं ते ध्यानात तर त्याला व्यवस्थित घेतलेलं नाही म्हणायला काही हरकत नाही. म्हणून पर्यंत कोणाला म्हणावं मोठं उत्तम त्या याती देवा अनन्य देवा शरण अनन्य गती उत्तम त्या याती देवाला अनन्य शरण. अनन्य म्हणजे अन्य देव आणि मी दोन नाही. आपल्याला देव मी दोन वाटतो काही एक वाटतो दोन वाटत आणि आम्ही त्याची भक्ती करतो वाटतो नाही का भक्ती करतो आम्ही त्याची बाकी कोणी भक्ती करीत नाही. काही जास्त पण काहीतरी भक्ती करतो आम्ही खरी भक्ती करतो नेहमी देवामध्येच राहतो देवाच्या पूजेमध्ये देवाच्या भजनामध्येच राहतो नाही का. ते भजन आहे का त्याला भजन तुकाराय म्हणतात ते ऊन बळवाली भजन ते भजन म्हणून नरकाला जावं लागतं. ज्या भजनामध्ये देव आणि भक्त दोन नसतात त्याला म्हणावं भजन आणि ते भजन म्हणल्यावरच एक असतात का कॉल एक आहे कॉल एक हे असं ध्यानात घेण्याकरता भजन आहे.
राम म्हणलं की रामच वाटलं पाहिजे. राम म्हणता रामच होईल. राम म्हणल्याबरोबर दशरथाचा राम वाटलं पाहिजे का मीच राम हे वाटलं पाहिजे. मीच राम म्हणल्यावर मला काय रावणा खेळायची का आपली बायको कोणी येणार आहे नाही का. दशरथी राम नाही, खरा राम आहे. दशरथी राम अवताराला आलेले. दशरथी राम आहेत का अवताराला आलेले ते तुम्हाला. दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी म्हणून या राम आले कोटी. पुढे रामावतार काम केले फार मारिला दशासुत लंकापती. म्हणून त्या रामानं दशरथाच्या पोटाला अवतार घेतलाय त्या चैतन्यानं. दशरथाचा नाही, दशरथाच्या पोटाला आला दशरथाच्या पोटचा येतो. आता आपण मंदिरात आलो तर मंदिराच्या पोटचे नाही म्हणजे घर मंदिराच्या पोटचे अगोदर कोणाच्या तरी पोटचे होतेच का नाही. तसं आपण कोणाच्याच पोटचे नाही. आपण व्यापक रूप कधी ध्यानात येईल आपल्या ब्रह्मस्वरूप. त्या ब्रह्मस्वरूपातले आपण आहोत. नाही स्वरूपातले गिरूपातले तसं पुस्तक घेऊन बोलू नका. ब्रह्मस्वरूपच येत आपण नाही का. अशी ब्रह्मस्थिती लक्षात घेण्याकरता भाग्यवान माणसं लागतात. त्याला जात पात विसरावं लागतं, डोक्यातून निघून जावं. ते वर्णाभिमान विसरली जाती एकमेका लोटांगण जाती रे. त्याला म्हणा निर्मळ चित्त झाले नवनीत पाषाणा पाझर फुटती रे. अशी स्थिती झाली पाहिजे आपली. आणि त्या स्थितीत वाहनाला म्हणा उत्तम जाते, उत्तम जातीतला माणूस. कारण देव आणि तो दोन कधी समजत नाही, एक समजतो. आणि एक समजल्यावर देवाला काही मागायचं काम पडत नाही का. देव आणि मी एक म्हणल्यावर दोन म्हणल्यावर काहीतरी मागायचं काम पडत. आणि देव आणि मी दोन म्हणलं की जग शिल्लक राहत नाही. आणि मग देवाला ते जगातलं काहीतरी मागावं लागतं. काय जगात संपत्ती संपत्ती याला भरलंय. कशाला गज भरलंय? संपत्ती आणि संपत्ती. याला काहीतरी कमी असते. काहीतरी कमी असतं का. किती संपत्ती असते कमीच याला. कारण ते जग माहीत. चार पोरं असले तरी एक चार की नाही. चार पुत्र राया दशरथा प्राण गेली एकही नव्हता. राजा दशरथ नाव करायला आली देव. जीव गेला तेव्हा एकही जवळ नाही का. मग आता दशरथ हा 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात त्याचं नाव. कोणाचं नाव आहे? दशरथ. ज्याचं नाव आहे त्याच्या इंद्रिय 10 ताब्यात त्याचं नाव आहे दशरथ. नाही तो बस ह्या नावाने करून कमी घसरत घसरायचीच पाळी. अशा स्थितीला आता बदल करता येतो. एकतर संतांच्या समोर बसून जीव लावून ऐका, नाहीतर मग दिवसभर रामकृष्णारी केशवा ओम नमो शिवाय तुम्हाला काय म्हणायचं तर करा. कारण त्या मुळीच फरक नाही, बदल नाही. कधी भगवान शंकर विष्णूला विष्णू समजत नाही आणि विष्णू परमात्मा भगवान शंकरला विष्णू समजत नाही. एकमेकाच्या हृदयी ते याच्या हृदयात आणि त्याच्या हृदयात. गोडी आणि साखर कोण कोणाच्या हृदयात आहे. तुकोबारायांचं बोलणे हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई नाही का. दोन्ही एक आहेत असं त्याला ज्ञान. म्हणून ते वाद करीत नाही. भगवान शंकर पुढे रामाचा जप करतात. कोणाचा? तो भगवान शंकर ओंकाराचा जप करावं काय हरकत आहे का. ओंकार प्रणवापासून निर्माण झालेलं ओंकार आहे. आणि ते ब्रह्मस्वरूपातून प्रणव निर्माण झाले. ब्रह्मस्वरूप लक्ष स्वरूप आहे आणि प्रणव वाच्य स्वरूप आहे. प्रणव हा ब्रह्मस्वरूपावर अभ्यासत आहे. त्या ओंकाराचा उगम तिथून आहे. आकार उकार मकार त्या भगवान शंकरानं प्रणवाचा ओम नमः शिवाय म्हणावं त्याला. ते म्हणते रामकृष्ण हरी भजन करी महादेव रामपुरी सदाशिव हरी 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 हा शिवाचा आणि मनकीचे वाचा तया मोक्ष.
ते तसं जप करते त्याला बी मोक्ष. असं देवाचं हरीचं स्वरूप एक आहे जीवाचं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात एक हरी आत्मा. आपल्याला म्हणायची सवय लागली, भोकायची सवय लागली. निश्चित एक आहे असं करायची समजायची सवयच नाही. एक हरी आत्मा जीव शिव समवाया दुर्गमान घाली मन ज्ञानोबा सांगतात. म्हणून तसा निश्चय झाला तर त्याला उत्तम जात म्हणा, श्रेष्ठ जातीचे म्हणा. ब्राह्मण जरी असला आणि त्याचा असा निश्चय नसला तर हलकट हे का वजनदार आहे. हलकट म्हणायला काय हरकत नाही, कारण तो वजनदारपणा बी खरा नाही आणि तो भरगच्चपणा बी खरा नाही, नाही का. ब्राह्मणपणा खरा आहे का ब्रह्मपणा खरा आहे. आणि ब्रह्म तर सगळेच आहेत मग. अरे ब्रह्मचिंतापासून ब्रह्मदेवापर्यंत ब्रह्म आहे. जीव अवघे देव, कारण जीवाचं स्वरूप चैतन्य आहे, ज्ञान. ते चिंतात बी ज्ञान आहे. चिंटपान मच्छर पाठीमागून चावते कसं करून, पाठीमागून तिकून अंधार आहे का, तिकून चाव तुझ्या नाही चावत, त्याला ज्ञान नाही का. त्याच्यात ज्ञान नाही का. पाठीमागून चावतेत का समोरून, त्याला माहिती समोरून चावलं की हानते ती, नाही का. म्हणून काय मच्छरचा पगडा आहे. आणि आपल्या घरात येऊन पगडा आहे का दुसऱ्याच्या. आपल्या घरात अगं 2 दिवस लाईट नव्हती तर दम नव्हता घरात झोपायचं कोणा. मच्छरदाणी अंगावर घ्यावा तर गरमी, नाही का. आणि नाही अंगावर घ्यावं तर ते अंगात निघून ते माणसावर चुकून पडते. काय करता येतं माणसाला, काळजी करता येत नाही. म्हणून अशा स्थितीत जीवन जगायचं. आणि ते बी ज्ञान स्वरूप येतं ना, ज्ञान स्वरूप. आणि त्या ज्ञान स्वरूपाला ओळखणारे श्रेष्ठ ज्ञाती आहेत असं आपल्याला कळवून देतात. म्हणून ह्या ध्यानामध्ये उत्तमत्या देवा अनन्य, देवा शरणानन्य गती नाही तुझा भाव काही उत्तम मध्यम भाव. दुसरा निश्चय ते त्यांच्या अंतःकरणात. कारण या वरामध्ये काही जाती खूप श्रेष्ठ येतात, काही मध्यम येतात, काही कनिष्ठ येतात. त्या वरात आहे बरं असं 4 वर्ण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठपणा आहे, नाही का. आणि त्याच्यातले जे शरीर आहेत का ते सगळेच 5 भूताचे. कुंभाराच्या घरचे गाडगे कोणाच्या घरी नाही, सगळ्याच्या घरी आहेत. ब्राह्मणाच्या घरचे गाडगे मातीचे, ब्राह्मणाचे, कुंभाराचे. कोणाच्या घरचे गाडगे कुंभाराचे. अरे कुंभाराच्या घरचे सुद्धा गाडगे कुंभाराचे नाहीत म्हणा. कुंभाराच्या घरचे गाडगे कोणाचे, मातीचे. आणि सगळ्या 4 वर्णाच्या घरचे गाडगे. मग सगळ्याच्या ब्रह्मदेवाचं शरीर कुंभाराचं. ब्रह्मदेव म्हणजे कुंभार. कुंभाराने हे गाडगे केले, सगळ्याचे घेतले. आणि ब्रह्मदेवाने हे गाडगे केले. ब्रह्मदेवाचं ते गाडग मातीचं ते काय जाते. आधी ब्रह्मा अंतिम मशक देह तितका 5 भौतिक देह तितके 5 भूताचे. तर ब्रह्मदेवाचं जर मातीच आहे, कुंभाराच्या घरचंच गाडग जर मातीच आहे, तर ब्राह्मणाच्या पाटलाच्या घरचं गाडग मुसलमान महिन्यातलं मांगवाड्यातलं कसं असं गाडग मातीच आहे, नाही का. पण ते ब्राह्मणाच्या घरचं गाडग म्हणून लागलं, आम्ही तुम्हाला जीव देत नाहीत, आमच्या अंगाला हात लावू देत नाही, ते गाडग म्हणून लागलं. आम्ही पाटलाला मराठ्याला सुद्धा हात लावू देत नाही, कारण मी कोणाचा आहे, ब्राह्मणाचा आहे तो. अरे मातीचा आहे हळद तू, नाही का. ते गाडग जर म्हणू लागलं तर, कारण हे गाडग म्हणलं ना मी धनगराचं आहे, म्हणतं गाडग, ते गाडग म्हणतं ना, गाडग धनगराचं आहे का. मातीचं गाडग येईल हळद, काय कमी नाही ठेवून बघ. असलेलं गमिलं का कमी ते म्हणतो मी पाटलाचं गाडग, पाटलाचं नाही येड्या. डोक्यात कोणी भूत शिरली मग याच मिळालं. आणि तू काहीतरी थोडासा असे तवय भूत शिरले तू ह्या डोक्यात. तू हे जाणून शिकलास का मानून. जाणून तुला शिकवले, तुम्ही जाणणारे हे तुम्हाला कोणी शिकले का नाही. तुम्ही अंधाराला बी जाणारे का नाही. अंधाराला जाणणारे तुम्ही असं माहिती शिकले का बापानं.
अंधाराला जाणणारे, उजाळाला जाणारे, सगळे वस्तूला जाणणारे, अंग भूताने कोणी शिकविले आणि तुम्ही पाटलाचे, तुम्ही माळ्याचे हे शिकवले नाही, अंग नाही. शिकून शिकून तयार झाला म्हणजे असा कसं नाही का? बायकोचं ऐकून ऐकून माईने बाजूला त्यांनी शिकल्यामुळे झालं कसं कसं तिनं शिकिलं. त्याच्या ध्यानात माय नाही ना. सांगा आता त्याला बाईवर ध्यान ठेवून म्हणून असतं बाईक निघुसदार जिवाळ्याची पाहुणे कोणते तरी पाहुणे म्हणजे दादा बाईक ध्यान जाऊन बाईक झालंय आता बाईचं काय नाही राहिलं असं म्हणू लागतं का? नाही न म्हणता कसं ध्यान होणार असत. महाराज म्हणतात बायकोला पेले नाही तू का माईला, माईला पेल्यामुळे जगला का बायकोला पेल्यामुळे जगला माईला नाही का? म्हणून त्याला शिकून तसा झाला तो कपायला तसा होता. पहिला तर माईला सोडित नव्हता. जरासं कोणी बागून म्हणलं की माईच्या अंगात शिरत होता. कुठं माईच्या बागून दाखिला की कुठं शिरत होता, माईच्या काखात शिरत होता. आई त्याला जीवाच्या पलीकडची वाटत होती, ती आता त्याने डोक्यातून काढून टाकली. तसं शिकवलं या जीवाला त्याच्यावर व्यवहार चालू त्याचा सगळा. त्या व्यवहाराला एक दिवस त्याला भयंकर परिस्थितीला समोर जायचं. त्या भयंकर परिस्थितीत त्याला कोण सहकार्य करणार नाही, घरात नाही, सोयरे धायरे हे तो संपत्तीचे तुकोबराय म्हणतात ना, हे सुखाचे संगती येत नाही का? तुकोबराय नागनारा म्हणतात पुत्रबंधू कांता संपत्तीचे तुमचे नाही वाटता आपली. मग काय करावं? आधी ध्यानात घ्यावं, नीट त्याच्यात राहू नाही का? त्याच्यातच राहा, पण चांगला दर्जेदार निश्चय करून असलं तर त्याला शिकाव. ते शिकले तर मग दुधात साखर. ते जर शिकले ना असं दुधात साखर, तुम्हाला संपत्तीला पण जवळ करायची गरज नाही. कारण आदृष्ट तर पुढचं भोगल्याशिवाय भाग नाही. आता कसं आहे कोणाचं पुढची उद्याची कंडिशन कशी आहे कोणाचं काही सांगता येत नाही. सगळ्याच्या मधात झोपून मी झटका येऊ शकतो की नाही? मधात झोपल्यावर सगळ्याचं काही फिकीर नाही, तरी येतो काही सांगता येत नाही. पण त्या स्थितीमध्ये ऑक्सिजन होईल काही सांगता येत नाही का? एखाद्या वेळेस गाडीवर जात एखाद्या माणसाला घ्यायचं तर विकल्प सांगतो बाबा, त्याचं जर आलेलं असलं तर त्याला सगळं घ्यावा. तुमचा बी गाडा नाही सगळी घ्यावा तर ते बी चांगलं नाही. सकाळी शेतात गेलं तुमचे तांड्यातले दोन पोरं दुसऱ्या तांड्यात करतील, बाकी चालायचं का? चालायचं द्यायला म्हणून तुम्हाला तर 6 किलो करावं लागलं. ते म्हणजे 8 किलो मला ऐका आमचं घर माहिती नाही. आल्यावर मला लक्षात आलं आता किती आपण समजून घेतले त्याच्या मा बापाला ऐक माहिती आपण घेतले. आणि जर काही करता आपल्या गाडी काही करता काही झालं नसल्याला भिक्षा वगैरे आपल्यावर उपकार करून का न करून उपकार करून मी आणून उतरल्यावर तयार म्हणणार अरे पैसे ते म्हणत तुझं घ्यावाच लागतं. आम्ही सुद्धा घेतो. तुम्ही द्यायला नाही बी घेतलं तर अदृष्टाचा भाग आहे तो शेवटी आपण रोज आहे ठरलेलं आहे. म्हणून तर हुशारीला जागा संत तुम्हाला नेहमी जागे करतात. कुठंही काही होऊ द्या होईल पण तुम्ही जागे पाहिजेत ना. म्हणून तर तुम्हाला प्रयत्न करून ते मजा निरंतर नेहमी जागे पाहिजे. हो द्याचं काय व्हायचं ते होणारच ठरलेलं. तुम्ही एक टीव्ही असले तरी होणारच. आपल्या गल्लीतला एक मुलगा पुन्हा एक दिवशी गावातले मुलं आली सकाळी सकाळी इतका जोरात आला तो बुलेट गाडीवर लय भयानक आला. आणि या पंपापाशी आल्यावर मी अलीकडे आलो पण लगेच डिवायडरला नाही खटकली एकदा त्याला ब्रेक लावलं. माझ्या जिगाला असं असं तुला काय खरं होतं आता आपण त्याचे घ्यायचं काय झालं म्हणला ही कोणाची किती त्यागात आलो होतो मी तुला कुठं जायचं तर मला इथं हालेम साहेबांच्या पायात. अरे म्हणलं मग इतकं जवळ यायचं पण इतकं गाडी असती का? कमीत कमी तुला तर वाट ठेवलीच होती. मला फक्त माहिती इथून गेला पाहिजे. इतकं जवळ आलं हे काय घराला चालतं इथं तर घ्यायचं
त्यामुळे इतक्या वेगात गाडी असते का? त्यांनी मला कसं आपल्याला ते व्हायचं ते घालायचं असतं नाही का? म्हणून अशी स्थिती कधी येऊ शकते त्याच्याकरता नेहमी जागर राहणाऱ्याला धोका नाही. काय सांगता नाही का? आणि एक दिवस योगायोगाला चालता त्या माणसाला गाडीवर माणूस घेतला आणि गाडीवर घेतलं त्याचं गाव आल्यावर उतरला जातो. उतरायला येतो तितक्यात मागाचा येऊन मोटरसायकल त्याच्यावर उतरणारा पाय असा झाला ते ठोक म्हटलं पाहिले की तुकडाच पडला मागच्या पुढचा गाडीला दणका बसल्यामुळे गाडी एक पडी तीन पडी गावातले लोक भर तांडा गावाला शेकून आवतच आलेले की मोटरसायकल येऊ धरला जाणार नाही ज्याच्या गाडीवर बसून होता तो धरला. त्याची बायको म्हणे तुला कोण सांगितलं महिन्यावर बसून आणायचं? हा ते म्हणे त्याला गण हात द्यायचा तू खावा का? आता ती मुलांना आता काय करावं गावातले 10-5 जवळ झाली. त्यांनी सांगितलं मला हे असं नाही अशी त्याला विचारलं तू याला बळच घेतले नाही याच हात केला होता तरी पण त्याचे घरचे मुलांना बाजार नसतं घेतलं तर याचा पाय मोडून आता याचा पायाचा खर्च तू कर. त्याला बी मार लागला नाही तरी का तो काही मोठा राहिला का? त्याला बी त्याचा मार मोड तोडणे आहे. म्हणून लक्षात घ्या काय योग आलाय त्याचा आणला त्याने का कसा आलाय कोणाच त्याच्या करताना करायचं सांगते अद्यावत ध्यानात घ्यायचं ध्यानात स्वरूप आलं की त्याला श्रेष्ठ यातीतला म्हणावं आणि श्रेष्ठ यातीतला असल्यामुळे त्याला तुझा धोका नाही तुझा ठावर काही उत्तम मध्यम भाव त्याचा देवाबद्दल माझ्याबद्दल एक भाव आहे. आणि आता शरीरात 3 तर आहेत. शरीर काही ब्राह्मण जातीतले काही क्षत्रिय जातीतले काही वैश्य जातीतले काही अंत्य योनीतले. आता शरीराच्या जातीसारखा जीवाचा निश्चय आहे का जीवाच्या जातीसारखा? काय कमाले अहो सगळे तसे वागायले पण सगळेच तसं वागणं यावर पाहिजे खरं आहे नाही का? ब्राह्मण जर क्षत्रियाला मिसळून देऊ लागले आपल्यात तर त्या ब्राह्मणाचा अपमान नाही का? व्यवहारात मिसळू देऊ नाही पण व्यावहारिकपणा खरा नाही ध्यानात घ्यावा ना नाही का? वैशालू पाटलात मिसळा कावी ह्या देवावर वेगळे फक्त ध्यानात ठेवा आणि पाटला संघ वैश्यासारखंच राहा आपल्या जाती धर्माप्रमाणे ह्याच्यात मिसळा का आपल्या खऱ्या मूळ स्वरूपात मिसळायची गरजच नाही. सगळे आत्मस्वरूपाने कसे हे उत्तम मध्यम भाव शरीराच्या ठिकाणी जातीच्या ठिकाणी आहे आणि स्वरूपाच्या ठिकाणी तसा उत्तम मध्यम भाव नाही. उत्तम मध्यम भाव आहे जातीकडून पण स्वरूपाच्या ठिकाणी तसा उत्तम मध्यम कनिष्ठपणा नाहीये. स्वरूपाच्या ठिकाणी आहे का? नाही. म्हणून आपल्याला व्यवहार करायचा आणि व्यवहार करायचा पण हे सगळे ते पोरं पाट्या खेळत असत पहिल्यांदा पाट्या वेगळ्या कबड्डी वेगळी. पाट्या खेळत असताना इतकं दक्ष राहावं लागतं. सुरकरी असते मधात आई सुरकऱ्याला बी जपावं लागतं नाही का? आता सुरकऱ्याचं भेव कोणाला आहे कोणाला नाही लक्षात घ्या. सुरकऱ्याला वरची पाठी असते हाडेवची पाठी. सुरकरी हा हाडेवच्या पाठीचा माल आहे आणि जोपर्यंत खाली गडी येत तोपर्यंत त्याचा सुरावर लक्ष पाठीवर लक्ष खाली गडी येतो मग तो पाठीवर लक्ष ठेवून कधीही मात्र आणू शकतो. पण जर काय गडी सगळे लोक आपली गडी आपल्या पाठीवर आले किंवा आता सुरकऱ्याला मला द्यायचा चान्स नाही तरी पण येऊ शकतो येऊ शकतो. मधात माणूस त्याला हाडेवच्या आधी येऊ शकतो म्हणून हाडेव झाल्यावरच मोकळे का आधी मोकळे. किती दक्ष राहावं लागतं पाटे खेळणारा तेव्हा डाव अंगावर येत नाही का? नाही तर डाव अंगावर आल्याशिवाय राहतो. तुका म्हणे गडे हो हुशारीने खेळा हुशारीने खेळा कारण तुम्हाला भेव आहे आणि तुम्हाला भेव त्या भेवाला जपून खेळा आणि तुम्ही जपून खेळले की तुमचा एकदा हाडेव झाला की नाग नाही पडायचा.
मोठ्याने घरचे असले पुढची पार्टी, पण हाडे झाल्यावर काय करते? हाडे होऊस तर तुम्हाला दक्ष राहायचे. म्हणून तुम्हाला व्यवहार जाती धर्म सांभाळायचे तर ते व्यावहारिक आहेत. कधीच आपण आपल्या व्यावहारिक समजू नाही, म्हणू नाही का समजू नाही, म्हणा म्हणलेच लाग नाही, म्हणावंच लागेल ना. मनाई करता जाती का समजाई करता? घ्यावा का? जाती मनाई करतायत का समजाई करता? मनाई करतायत नाही का? मांग पाठीवरचा मांग आहे का? म्हणते की नाही मांग पाठी खालची असती का वरची? त्याला ते का खेळेल का पाट्या नाही का? मांग पाठी वरची असती सगळ्यात. सुरखरी ज्याची मांग पाठी असती वरची, खालची दोरातली पाठी नसती मांग. खालची असते वरची असती मांग पाठी नाही का? वरच्या मांग पाठीवर मांग पाठीचं उल्लंघन केलं की हाडे. ही मांग पाठी, मांग पाठी जवळ हाडे नये. कुठे हाडे? मांग पाठीवर आहे. मांग पाठीवर धक्कत लावू धक्का लागला की झालाच मांग धर. तो म्हणून ते काम करावं धर पाठी. म्हणून अशा स्थितीला जायला लागतो. मनुष्य देह तो तर आपल्याला भेटलेला आहे, पण त्याचे वर्ण आश्रम सांभाळायचे आणि स्वरूप स्थिती हातात घ्यायची. कधीच वर्ण आश्रम खरे असं समजायचं नाही, डोक्यातून काढून टाकायचे ते खरे नाही. वर्ण आश्रम वर्ण अभिमान विसरली याती, एकमेका लोटांगण जाती रे. वर्ण अभिमान खरे का? आणि जर खरे असतं तर एकमेकाला लोटांगण कसं जाणार असतं? पण एकमेकाला लोटांगण जाणारा जाती डोक्यातून काढलेले असते. हेच एकमेकाला दर्शन घेऊ शकते नाही का? कोण घेऊ शकतो? त्यांनी जाती डोक्यातून काढल्या. इतकी आपली दक्षता पाहिजे की जात डोक्यातून काढावा. आपली का शरीराची? शरीराची काढावा. आपली जात आपल्या डोक्यात हवा. ती काही बोलून दाखवू नये. बोलून दाखवायची शरीराची आणि ती डोक्यात उतरू द्यायची. त्याची एक कमाई आहे, त्याची वाटली पाहिजे. हे कापसाचं वाटलं पाहिजे का हाडा मासाचं? मग हे हाडा मासाचं वाटलं पाहिजे. आणि मी ज्ञानाचा आहे, मी कापसाचा आहे का हाडा मासाचा? मी कापसाचा बी नाही का हाडा मासाचा बी, तुम्ही ज्ञानाचा आहे. ज्ञानाचा हीच बोध. विज्ञान रूप हे सकळ ही संतांची भाषा आहे. आणि या जन्मामध्ये आपल्या मावल्या असो भाऊ असो त्याला नामस्मरणानं नाही चिंतनानं घरात घेत आहे. नामचिंतन दीर्घकाळ करावं लागतं. त्याचा अट्टहास पाहिजे सारखं डोक्यात पाहिजे. मला ब्रह्मप्राप्ती हो, मला ज्ञान प्राप्ती हो, सारखं डोक्यात पाहिजे. काही तर संतांच्या पुढे भाषा ब्रह्मप्राप्त व्हावं, ब्रह्मप्राप्त हो का ब्रह्मची गेलं. नामस्मरण सुद्धा करायची गरज नाही. तुम्ही स्वतः अंगाने ब्रह्म आहे. हाडमास समजित असले तरी ब्रह्म आहे. हाडमास समजित असले तर हाडमास आहे का ब्रह्मस्वरूप? ब्रह्मस्वरूपच आहे. हाडमासात असून हाडमास समजित असले तरी तुम्ही ब्रह्मस्वरूप आहे. आणि ब्रह्मस्वरूप आहे तर ब्रह्मस्वरूप समजित असल्यावर दुधात साखर नसतं पाहिजे. म्हणून अशी स्थिती आपल्याला आज उपलब्ध आहे. काय ध्यानात घ्यायचं घ्या, पुढच्या दशेला समोर व्हा. म्हणून तो काय म्हणतात, नाही तुझा भाव काही उत्तम मध्यम भाव, नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव, उमट तीर्थसे ब्रह्म ब्रह्म प्राप्ती आहे. आणि असा ज्याचा विषय आहे ना त्याची खूप सांगतात की त्याच्या अंगावर ठसावून देत असतो ब्रह्मप्राप्तीचा. नेहमी ब्रह्मप्राप्तीचा माणूस कधीच तुम्हाला चिंतेत दुःखात अनुभव येणार. अरे चिंतेत असताना का नसताना ही त्याची शक्ती आहे. म्हणून तुम्ही कोणत्याच व्यवहारातल्या चिंतेचा ताण आपल्यावर घेऊ नये. त्याचं त्याच्याकडे लावा, आपला आपल्याकडे लावा नाही का? आपण एखाद्या वेळेस सोबती जर आपला पेरणार असेल आणि तिला पुढे करीत असेल
तात्काळ सोडून देतो तर त्याचे काय आपण त्याचा आपला काही संबंध नाही, तो त्याचं मी मान नाही का. तसं हे संसार पेताडासारखं जे त्याचा काही नाही, पण त्याच्याला जर हे नाराज होऊ लागला तर याचं डोकं सक्कल म्हणावं का जागेरे म्हणावं, याला मेंटल म्हणावं, काही हरकत नाही, मेंटल म्हणावं, सर्कलही डोकं याचं नाही का. म्हणून ब्रह्मप्राप्तीचं ठसा लक्षण आहे काय सांगा. नुसतं म्हणतो का त्याच्या ठिकाणी ठसा आहे, उमदती ठसे, त्याच्या अंगावर ठसा उमटतो तेच त्याच्या अंगावर बळ दिसायला लागतं नाही का. कधी तेच स्वरूप येतो, त्याला संसारातलं उष्ण तेच घ्यायचंय का. आजची कंडिशन चांगली म्हणून प्रफुल्लित आहे का तो, आणि आजची कंडिशन खराब म्हणून नाराज आहे का तो नाही, कारण ती कंडिशन त्याला खरी समजली आली नसते, तो खऱ्यावर असतो. पण त्याच्या ठिकाणी ब्रह्मलक्षण स्पष्ट दिसतो. ब्रह्मस्वरूपामध्ये क्षीणपणा उन्नतपणा काही नसतो. पर्याय म्हणतात अभंगामध्ये, ते म्हणतात गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी देवाला म्हणतात. मी तुझ्या नाताला गातो नाचतो, एवढी अद्भुत शक्ती हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा देवा, हे तुमचं देणे घ्यावी सेवा, अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते, सारखं प्रेमाचं भरत अंगात चढतो उतारतंय का नाही, कधीच नाही. चढ उतारपणा नदीच्या ठिकाणी अनुभवाला येईल, समुद्राच्या ठिकाणी कधी कधी अनुभवाला येईल. कारण पौर्णिमाला भरती येते, अंशाला उहटी येते, कमी होत. समुद्र म्हणतात समुद्र कधीच कमी होत नाही, कधीच वाढत नाही, असं संतांचं त्याला म्हणतात समुद्र. पण आता त्याच्या ठिकाणी कधी उहटी कधी भरती दिसते की नाही, पण तो काळाचा ओघाचा परिणाम आहे का त्याचा आहे, काळाचा ओघाचा परिणाम आहे. सुज्ञानं लक्षात घ्यावा की त्याचा ज्याच्यावर परिणाम होतो ब्रह्मस्वरूपावर पोहोचलेला नाही, आणि ब्रह्मपणावर पोहोचलेल्या माणसाच्या ठिकाणी दिसन पण जाणीव होणार नाही. गाडीमध्ये बसल्यावर गाडी जितकी हालत तितकी आपण हालत नाही, पण आपण जरी हालत असतो तर गाडीमुळे हालतो वाटतो का आपण हालणार आहे, गाडीमुळे कोणाच्या ध्यानात येईल नाही का. आम्हाला एकदा कुठेतरी जायचं होतं, परतूरला गेलो तर आम्ही रेल्वे स्टेशन आणि बसलोच महाराज, गाडीत बसलो तिकीट काढून आणि पार्किंग होती, दुसरी गाडी आली क्रॉसिंग होती तिथं, दुसरी आल्यावर आता आमचा भाव होता की आता ती आल्यावर मागून जाईल, ती आपली आधी आली मग आधी म्हणून ती जाईल, आपली जाईल असा आमचा भाव होता. आणि ती आली मी थांबली, माणसं घेतले उत्तर निघली, ती आम्हाला वाटलं आमचीच निघली. मला जागी असं आलं गेलं बरं. आता काय झालं, आपली गाडी जमली, कारण ती मागून आली ती बघ ती दिसू लागली उभी आणि आमची जात दिसू लागली निघलेली खिडक्यातून, आमची चाललेली वाटलं द्यायची असं हालायला होता. हलता हलता ती पटकन ती आपली गाडी उभीच गेली, गाडी हारायला जात नाही का. आता गाडी न हालून जर हे हालत गाडी हल्ल्यावर हालते काय नाही का, धीर असलेली हल्ल्यासारखी करून लागली का हल्ल्याली, अरे धीर असलेली हल्ल्यासारखी होऊ लागली, असा भाव झाला त्यांचा. आता आपण कधीतरी आपल्या ब्रह्मस्वरूपावर आरूढ आहेत का, आणि ब्रह्मस्वरूपावर आरूढ होता येते माणसाच्या देहातल्या शक्तीनं. माणसाच्या देहातल्या शक्तीनं संसार नीट करता येत नाही. कोणाच्या मनाचा उद्योग संसार आहे महाराज. ह्या संसारामध्ये काही काही संपत्ती, काही काहीकडे आयुष्य किती होतं त्याचा मेळ नाही. तुकोबाराय मनाला उपदेश करतात, अरे मला शोक करीसी किती, हे तो वायाची धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही जे हाती ते अंती नाही जाय झाले. 1 अब्ज 7 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा, 7 शेते 9 मास मापा, पाहत्या हिरण्य कश्यपा काय झाले. संपत्ती तुमचं ते होतच, पण 1 कोटी 10 लाख, 1 कोटी 10, 1 अब्ज 10 60 कोटी
किती वर्ष त्याला आयुष्य होतं? 1,7,30,06,709 महिने इतकं आयुष्य होतं. तरी गेलं ते. 14 चौकड्या लंकना था. कृत प्रेत द्वापार कली 4 युग एकता गेले की चौकडी एक. आणि अशा 14 वाऱ्या जात त्या रावणाचा परत. 14 चौकड्या लंकना था. राया नयनो सहस्र दशरथा. तेही गेले स्वर्गे पंथा. मागे कोणी न उरले ती. 14 कल्प मार्कंडेय पडे. 14 कल्प मार्कंडेयाचे तव होते. तव लोम हर्षता एक रूम घडे. लोम हर्ष ऋषीचा तवा एक अंगावर केस पडायचा. आणि अंगावर केस किती आहेत आपल्या? 3.5 कोटी. ते लोम हर्षाचा एक रूम घडे. तो बकदाल द्याचे निमिष मुळे एवढे गेले अरे म्हणा. तितका त्याचा एक केस पडू तरी आता असा श्वास होत होता. ऐका, काय आयुष्य होते. तेवढे आयुष्यावाले जर राहिले नाही तर तुमचं तर पत्तात नाही किती येत. क्षणभंगुर नाही बरोबर सा. अशी आपली स्थिती आहे. तर पटकन ध्यानात घ्या. ब्रह्मस्थिती ध्यानात घ्या. फक्त आणि ती कोणत्याही जातीच्या माणसाला कसल्याही स्थिती ध्यानात घेता येईल. त्याला ब्राह्मण क्षत्रिय लागतात का? अरे कोणत्याही जातीच्या माणसाला रोग बी झालेला असला, गरीब आहे घरचा रोग झालेला आहे ना, आता डॉक्टरने सांगितलं 3 महिने दिवस जगू शकत नाही. असा बी माणूस जर इमानदार असला आणि सद्गुरूच्या सान्निध्यात असला तर ब्रह्मस्वरूपातच दिसला पाहिजे. म्हणून पटकन ध्यानात घ्या. त्याला म्हणावं श्रेष्ठ जात. म्हणून उमटती ठसे, कारण त्याच्या अंतःकरणात कसा उमटलेला आहे ब्रह्मस्वरूपात. माणसाच्या देहाचा का ब्रह्मस्वरूपाचा. आणि तो माणूस आहे का ब्रह्मस्वरूप आहे? ब्रह्मस्वरूप आहे. बोलणं सोपं आहे का निश्चय करणं सोपं आहे? निश्चय करणं त्याच्यापेक्षा ब्रह्मच म्हणायचं. ब्रह्म म्हणायला का बायको सोडावं लागेल का घर सोडावं लागेल? बाईची बायको करून बसली. कोण बाई आहे का बायको? ही सृष्टीतली बाई आहे खरी. ती कोणाची आई नाही, कोणाची बायको नाही, कोणाची मुलगी नाही, कोणाची बहीण नाही. ही सृष्टीनं कोण आहे? ती बाई. आता तिला कोणी आई समजायले, कोणी बहीण समजायले, कोणी बायको समजायले नाही का, कोणी मुलगी समजायले. हा समज मनुष्य देहातल्या जीवाला म्हणाय करता हे समजाय करता नाही. तुम्हाला अर्थ नाही का? म्हणू नाही का? म्हणा ना, समजू नका. म्हणून का समजू नका रे? तुम्ही ब्रह्मस्वरूप आहे तर ती ब्रह्मस्वरूप आहे. ती बाई आहे का? नाही का? ती बाई नाही बाबा, ब्रह्मस्वरूप आहे. ती ज्ञानच आहे ना, नाही का? म्हणून उमटती ठसे ब्रह्मप्राप्त्यांची दिसे. नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. तुकोबरा आता शेवटच्या घटनात बाबांनो, भाविक विश्वासी तू काय म्हणे न म्हणते असे अशा प्रकारचा त्याचा भाव आहे. आणि अशा प्रकारचा ज्याचा इच्छे त्याला माझा करता मला त्याला माझा नमस्कार. मग तो वर्ण आश्रमाकडे नाही, उपाध्याकडे पाहून का नाही, स्वरूपाकडे पाहून. ज्याचा असा भाव आहे ब्रह्मस्वरूप आहे आणि असा ज्याचा निश्चय आहे त्याला माझा नमस्कार आहे. म्हणतात आपल्याला बी जर तशी स्थिती झाली तर आपल्याला बी नमस्कार करतात. म्हणतात ना, म्हणतात असा ज्याचा निश्चय आहे त्याची मला जराशी सेवा घडली तरी भाग्यवान. एका भंगामध्ये म्हणतात काय म्हणतात ते? तुकाराम म्हणतात की आपल्या हिता जोवासे जागता धरती माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरी पाठी तेव्हा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. असे जे काय ब्रह्मस्वरूपावर आहेत का, त्यांची जराशी मला सेवा जरी घडली तर माझ्या भाग्याला पार. इतक्या ब्रह्मस्वरूपातल्या निश्चयवान माणसाला नमस्कार करतात. कारण का? तिथे आता आपल्या स्वरूपावर गेले, घरी गेले ते आता
त्याला कोणत्याच प्रकारची भीती नाही आहे, नाही का? म्हणून कोणत्याच प्रकारची भीती नाही का आपल्या ठिकाणी जिथं भीती आहे तिथं जाऊन उभा राहतो आपण, का आपल्या ठिकाणी भीती आहे का? आणि शरीर म्हणलं की भीती आहे, कारण ते उत्पन्न झालेलं आहे, वाढले नाही, नष्ट होणार आहे. जीव उत्पन्न झालेलाच नाही, वाढलेला नाही, शरीर विकार, नाही का? त्याच्या ठिकाणी नाही, तर त्याच्या ठिकाणी शरीर विकार आहेत, त्याला कळत नाही. आणि ज्याला कळतं त्याच्या ठिकाणी शरीर विकार नाही, नाही का? असं आपलं स्वरूप आपल्याला ध्यानात घेता येत आहे. ते स्वरूप ध्यानात घ्यायचं तर त्याला लागतात संत, आणि आपल्याला योगायोगानं ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देणाराचीच वेळ झाली. काय कळत होतं महाराजांच्या सानिध्यात नव्हतं, तो सगळं कळत होतं, पण वेगवेगळी कळत होतं का व्यवस्थित कळत होतं, पण सानिध्यात गेलं महाराजांच्या यथार्थ लक्षात आले. आणि आता सगळ्यांनी यथार्थ लक्षात घ्यावा अशी महाराजांची कळवळ. मला फार कंटाळा आला होता, माझी झोपी फार बिकटली, 5 वाजल्यापासून झोपलेलो होतो. बघितले आता पप्पा तिकडून आले, रात्री भाऊ येऊन वापस गेले, कोणीच नसणार, ऐका मला सांगितलं तुम्ही आपण जेवण केलं का, नेमकेच गावाकडे गेले होते. आले समोर, त्यांनी मला बघितलं नाही, म्हटलं बघा पळ्याचं सुद्धा असं त्याच्या कोणी लक्षात आणून दिलं नाही. मी सगळ्या सांगितलं पळ्याचं सगळे जेवण खावणं राहतील, वेळ नाही राहणार, म्हणून तुमच्या सगळे करता उल्हासानं आता माझं ते दुःख बाजूला नाही का? नाशी स्थिती दुखणं आपल्या ठिकाणीच नाही का बाजूला झाली, आपल्या ठिकाणीच नाही. असं हे वैभव आपल्याला संतांनी दाखवून दिलंय. आता वैभव सोडू नका आणि दारिद्र्यपणा स्वीकारू नका. दारिद्र्यपणा बी खोटा आहे आणि व्यावहारिक वैभव बी खोटाच आहे. तुमचं जे वैभव आहे का ते खरंय. अरे गिरिले हो संसारी काहीतरी राखा खरे, विधला करुणा करे, मनुष्य देह सत्संग म्हणून तुकोबाराय म्हणतात. शेवटी तुकोबाराय म्हणतात भाविक विश्वासी तुका म्हणे न मन त्यासी, नाही दुजा ठाव काही उत्तम देव भाव, उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती, नाही दुजा ठाव काही उत्तम देव भाव, पुंडरी करदा हरी